प्रेक्षकांना मी आवर्जून एक आठवण देऊ इच्छितो. आठवण यासाठी द्यायची गरज आहे की आपण जवळपास ते विसरून गेलो. आपण म्हणजे माध्यम अर्थातच. म्हणजे आम्ही जे वारंवार म्हणतो की माध्यमांचा कसा एक विशिष्ट अजेंडा असतो आणि ते काही विषय लावून धरतात आणि बाकीचे विषय बाजूला पडतात. आत्ता जेव्हा या पंतप्रधान मोदींचा पंजाब दौरा आणि त्याच्यावरची चर्चा चालू असताना एक विषय असा समोर आला होता की 700 शेतकऱ्यांचे शहीद झाले, ज्याच्यावर आम्ही व्हिडिओ केलेला आहे आणि तरी यांना कसं काही त्याची किंमत नाही. त्याचबरोबर भाऊ तोरसेकरांनी एक विषय महाराष्ट्रातल्या संपाचा समोर आणलेला होता. या एसटीच्या संपामध्ये 500च्या जवळपास आणि नंतरही काही वाढलेले आहेत, म्हणजे 100च्या जवळपास कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात, मृत्यू नाही नुसते, पण माध्यमं त्याची दखल घ्यायला तयार नाही. मी तुम्हाला त्या शेतकरी आंदोलन, आता पंजाबचा दौरा ह्याच्यातून परत महाराष्ट्रामध्ये आणतो आणि तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्ही किती बातम्या पाहिल्या अशात की प्रत्यक्ष या ज्या एसटीचा संप चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या काहीतरी बारकावे सांगतायत आणि याच्या उलट सीएचं आंदोलन असो जे 100 दिवस चाललं, रोज त्याच्या बातम्या होत्या, रोज त्याचे फोटो होते, रोज त्याचे व्हिडिओ यायचे. कोरोनाचं प्रत्यक्ष लॉकडाऊन सुरू झालं आणि त्या निमित्तानं जे काही ते सगळं आंदोलन उचललं, गुंडाळलं गेलं, नंतरच त्या बातम्या बंद झाल्या. हाच प्रकार तुम्हाला कृषी आंदोलनाच्या बाबतीमध्ये पण दिसेल. म्हणजे कृषी आंदोलनाला तेव्हा तर महत्त्व माध्यमांनी आवाज तो दिलेलंच होतं आणि वारंवार असं सांगितलं जात होतं की सगळ्या भारताचा कसं हे आंदोलन आहे. पण त्याच्यानंतर सुद्धा आता म्हणजे ते प्रत्यक्ष आंदोलन उठल्याच्या नंतर सुद्धा मोदींच्या या सगळ्या प्रकरणामध्ये परत तो विषय समोर येतो आणि इकडे प्रत्यक्ष म्हणजे ते सगळे मृत्यू नैसर्गिक मृत्यू आहेत असे आम्ही आवर्जून सांगतो आहोत आणि इकडे 100च्या जवळपास एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. किती कुटुंब देशोधडीला लागली तो विषय वेगळाच, पण माध्यमं त्याच्यावरती काही बोलायला तयार नाही. म्हणजे हा जो ढोंगीपणा आहे मराठी माध्यमांचा विशेषतः, ज्याच्यावरती भाऊ तोरसेकर याच नावानं वारंवार आक्षेप घेतात, की तो तुम्ही लक्षात घ्या की या महाविकास आघाडी सरकार, समजा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले असते, जसं मराठा मोर्चाच्या बाबतीमध्ये घडलं होतं, हा विषय इतका भडक करण्यात आला, 57 मोर्चे निघाले, त्याचं इतकं म्हणजे ते मोर्चे तर मोठ्या प्रमाणामध्ये होते, त्यात काही वादच नाही, पण त्याला ज्या पद्धतीनं माध्यमांनी रंगवलं गेलं होतं किंवा एक किसान मार्च निघालेला होता, नाशिकपासून तो निघाला मुंबईपर्यंत, ते शेतकरी पायी कसे चालले, त्यांच्या पायाला फोड कसे आलेले आहेत, पाय कसे रक्ताळलेत, जखमा झाल्या त्या पायामधली ती तुटकी स्लीपर, ते त्याचे फोटो तुम्ही आठवून पहा. साधारणतः 2017ची गोष्ट आहे काहीतरी, की म्हणजे माध्यमं काही गोष्टींना इतकं महत्त्व देतात, इतकं मोठं करतात. त्या काळामध्ये त्याला अतिशय भडक स्वरूप दिलं होतं. आम्ही आवर्जून तसं पण एक व्हिडिओ केलेला होता की काही नावं, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर, त्या 2017च्या गुजरात निवडणूक बरोबर हे नाव मोठे झालेले होते, कन्हैया कुमार, आणि तो आता कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये गेला म्हणलं की ते सगळं विषय संपून गेला. म्हणजे यांचे काही विषय ठरवून ठरवून मोठे करायचे विषय असतात. महाराष्ट्रामध्ये एसटीच्या संपाच्या बाबतीमध्ये एक सगळ्यात मोठा गंभीर गोष्ट अशी आहे त्या प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या बाबतीतली. आम्ही हे अतिशय स्पष्ट केलं होतं की त्यांची जी देणी आहेत, जे थकलेले पगार आहेत, थकीत वेतन आहे, ते तातडीनं द्या, पण हे एसटी महामंडळ बरखास्त करा. आम्ही कधीच त्याच्या बाजूने व्हिडिओ केलेले नाहीत. त्यांची वेदना आम्ही समजू शकतो, पण ही माध्यमं आपली डांबरट अशी आहेत, त्यांनी हा सगळा विषयच गुंडाळला. कारण की हा विषय सत्ताधारी महाविकास आघाडीला अडचणीत आहे, शरद पवारांना अडचणीतला आहे, म्हणून यांना तो विषयच नको आहे. किंवा शिवसेनेचे मंत्री अनिल परब सारखे त्यांचं ते खातं आहे, यांना ते गैरसोयीचं असल्यामुळे यांना ते विषय पुढे न्यायचाच नाहीये. म्हणजे त्यांच्या ज्या काही गंभीर समस्या असतील सगळ्या, त्यांच्या बाबतीमध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीनं बातम्या समोर याव्यात, विश्लेषण समोर यावं आणि ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी जे दुर्दैवी ठरले, ज्यांच्या आत्महत्या झाल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या बाबतीमधली किमान माहिती तर समोर यावी. पण हे काहीही येऊ दिल्या जात नाही. माध्यमं चिडीचूप. अगदी पंतप्रधान मोदींच्या ह्या ज्या दौऱ्यामध्ये जी घटना घडली ती पण बातमी आपल्या काही वृत्तपत्रांनी कमी केली आणि त्याच वेळेस किती महाविद्यालय बंद ठेवणार आणि काय करणार ह्या गोष्टी मोठ्या करून दाखवायला सुरुवात केली, कोरोनाची तिसरी लाट या नावाखाली म्हणून. म्हणजे यांचे बुद्धी म्हणजे बघा कसं आहे ते. किंवा समजा ह्या सगळ्या कालखंडामध्ये की जेव्हा संप चालू आहे, खाजगी पातळीवरची प्रवासाची काय काय साधनं आहेत, किंवा काळी पिवळी जिला आपण म्हणत होतो आधी जी वाहतूक करत होती की छोट्या गावापासून ते मुख्य रस्त्याला लागेपर्यंत, किंवा आताच्या ऑटो ज्याला डुक्कर म्हणतात, 6 असणी रिक्षा, यांच्या काही समस्या घेऊन तुम्ही केलेलं आहे का? किंवा मग तुम्हाला आता असा विषय समोर येईल की ज्या ठिकाणचे रस्ते खराब आहेत
त्या ठिकाणी ही वाहनं चालतात. ही वाहनं चालत असल्यामुळे त्यांचे होणारे त्रास किंवा त्यांचे जे पाठीच्या मणक्याचे किंवा बाकीचे त्यांच्या हाडाचे दुखणे, असा एक विषय आम्ही 2014 मध्ये आवर्जून केला होता की हे सगळे जे ऑटोवाले आहेत यांना हे पाठीच्या मणक्याचे विकार रस्ते खराब असल्यामुळे कसे होतात. म्हणजे रस्ते हा एकच विषय घेतल्याच्या नंतर ते रस्ते खराब असणे, सर्वसामान्य लोकांना त्रास होणे हा ते एक भाग आहेच आहे. पण छोटी वाहतूक करणारे हे जे सगळे रिक्षा चालक आहेत यांच्या कशा अडचणी आहेत ह्याच्यावरती एक आम्ही आवर्जून उपक्रम केला होता. तसं बाकी त्याच्यावरती लिहिलं पण होतं तेव्हा की हा माध्यम नव्हतं. आता जेव्हा एसटीचा कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे, त्यांचे कुटुंबीय ते जे कर्मचारी बिचारे आत्महत्या करतायत, त्यांच्या सगळ्या अडचणी आहेत आणि अजूनही त्याच्यावर काहीही सोल्युशन निघालेलं नाहीये. विरोधी पक्ष त्याच्या पद्धतीनं काय त्याच्यावरती बोलायचं ते बोलत आहे, पण प्रत्यक्षामध्ये ही माध्यमं जी स्वतःला दीन दलित दुबळ्यांचे दलितांचे कैवारी म्हणून घेतात, वंचितांचे शोषितांचे आम्ही कैवारी आहे म्हणून घेतात, हीच घटना समजा दुसऱ्या म्हणजे इथे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना घडली असती तर यांनी सगळ्यांनी रकानेच्या रकाने भरूभरू इतका आकांड तांडव केला असतं की हा इतके दिवस संप चालतोच कसा आणि हा संप चालू असताना हा मुख्यमंत्री खुर्चीवरती निवांत बसूच कसा शकतो. म्हणजे आजचा मुख्यमंत्री घरी बसू नये ह्याच्यावर त्यांचा काही आक्षेप नाही. हा संप इतक्या विचित्र पद्धतीनं लांबलेला ह्याच्यावरती यांना काहीच वाटत नाही. म्हणजे जानेवारीची पण आता 8-10 दिवस व्हायची वेळ आली, 100 दिवस होत आहेत जवळपास या संपाला आणि ह्याच्या बाबतीतलं कुठलंच म्हणजे योग्य ती दखल म्हणा ती घ्यायला माध्यमं तयार नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आम्ही आधीच मांडलेला होता की सर्वसामान्य लोकांना वाहतूक म्हणून त्यांनी एसटी नाही हे गृहीत धरलेलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा ह्याच्या बाबतीत काही कोणी वाद करत नाही किंवा त्यांच्याबद्दल पूर्ण सहानुभूती सर्वसामान्य जनतेला सुद्धा आहे किंवा एसटी महामंडळाच्या कारभारावरती टीका करणाऱ्यांना आमच्यासारख्यांना सुद्धा आहे. कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या वेतनाच्या बाबतीतली ते ताबडतोब देण्यात यावेत. पण ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतके दिवस झाले संप चालू आहे, अजूनही सामान्य लोकांच्या ह्या तक्रारी समोर येत नाहीयेत. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये किरकोळ काही कोणी म्हणतंय ती गोष्ट वेगळी, ज्यांचं काम अडलेलं आहे. म्हणजे ह्याच्यातून जे एक विदारक सत्य समोर येते ते असं की सामान्य लोकांनी खाजगी वाहतूकदारांनी सगळ्यांनी आपसामध्ये मिळून पूर्ण हे जे प्रवासाची जी सगळी एवढी मोठी बाजारपेठ आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायची महाराष्ट्रातली ही परस्पर सांभाळलेली आहे. हा जो एवढा मोठा आपण डोलारा पांढरा हत्ती पोसून ठेवला होता या एसटी महामंडळाचा, त्यांच्या या प्रचंड जागा, ही भंगार झालेल्या सगळ्या त्यांच्या गाड्या, त्यांचे स्वतःचे असलेले ते डिझेल पेट्रोल पंप, हे सगळ्या गोष्टी मुडीत काढायची गोष्ट भंगारात काढायची वेळ आलेली आहे. हे प्रत्यक्ष लोकांनी सिद्ध केलेले लोकांचे जे जे काही उपक्रम असतील, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे, लग्न, आता जरी रिस्ट्रिक्शन्स असले बंधनं आलेले असले तरीही समारंभ चालू आहे. या निमित्तानं जे मोठं स्थलांतर होतं, 50-100 लोक एका ठिकाणाहून दुसरीकडे बस करून जातात, हे सगळं चालू आहे. हे कसं चालू आहे ह्याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे समजा सर्वसामान्य काय म्हणता येईल तुम्हाला नागरिकांच्या दृष्टीनं, म्हणजे ज्यांना प्रवास करायच्या प्रवाशांच्या दृष्टीनं जर विचार केला तर त्यांनी ज्या पर्याय शोधून काढलेले आहेत त्याचा विचार करायची गरज आहे. त्यांच्या मार्गातले अडथळे अजून कसे दूर करता येऊ शकतील आणि ह्याच्यावरती शासनाला तर काहीच ताण पडलेला नाहीये. उलट एसटी चालवणं तुम्हाला तोट्याची गोष्ट आहे. म्हणजे एसटी बंद आहे तसं एका अर्थाने वाईट का असं पण असं म्हणावं लागेल की निदान शासनाचा तोटा तरी थांबलेला आहे. चालू असलेली एसटी म्हणजे तोटा आहे, त्याच्यामुळे हे बंद पडली ती तोट्याच्या दृष्टीनं चांगली तरी आहे गोष्ट. म्हणून हा विचार समोर येतोय की सर्वसामान्य प्रवासी आता कुठल्या पद्धतीनं प्रवास करत आहे, त्यांच्या प्रवासातल्या अडचणी कशा आहेत. रेल्वे सध्या अतिशय पूर्णपणे म्हणजे पूर्ण ताकदीनं सगळ्या रेल्वे, कारण की एसटी नाहीच आहे, त्या चालू आहेत. त्यांची पण वाहतूक सुधारलेली आहे, त्यांच्या वेळा बदललेल्या आहेत, म्हणजे सुधारलेल्या आहेत, लेटचं प्रमाण कमी झालेलं आहे. बाकीचं त्याच्यामध्ये काही गाड्या वाढवलेल्या आहेत, काही ठिकाणी डबे वाढवले. म्हणजे पत्रकारांना इतकी संधी होती खरं तर याचं अजूनही आहे. एसटी बंद पडल्याच्या नंतर लोकांनी पर्याय कसे शोधून काढले, त्याच्या निमित्तानं इतर बेरोजगारांना रोजगार कसा निर्माण झाला, रेल्वेच्या प्रवासी संख्यामध्ये किती वाढ झाली, आधी किती तिकीट विक्री होत होती, आता किती तिकीट विक्री होत आहे. कोरोनाच्या काळात तर सगळंच बंद पडलं होतं, पण प्रत्यक्ष रेल्वे सुरू झाल्याच्या नंतर पण पत्रकार असं काहीही करताना दिसत नाहीत. राजकीय अतिशय फालतू बिनमहत्वाच्या उटपटांग अशा सगळ्या बातम्या देण्यामध्ये ह्यांचा सगळा वेळ खर्च होतो, जागा खर्च होती. त्याच्यामुळे सर्वसामान्य वाचक त्यांच्यापासून दूर चाललेल्या माध्यमातून हा जो महत्त्वाचा विषय त्यांच्या दृष्टीनं आणि विशेषतः जे सगळे स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात त्यांच्या दृष्टीनं तर अजूनच
रेल्वेच्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या संघटना आहेत जिथं ते हे काम करतात त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पाठीशी राहण्याची जी गरज आहे माध्यमांनी ती राहत नाहीये. सर्वसामान्य लोकांनी आता एस टी आपल्याला उपलब्ध होणार नाही म्हणून पर्याय शोधून काढलेले आहेत आणि रेल्वेसारखा सार्वजनिक वाहतुकीचा जो दुसरा पर्याय उपलब्ध आहे काही प्रमाणात हे महाराष्ट्रामध्ये रेल्वेचं फारसं जाळं नाही. या निमित्ताने रेल्वेचं जाळं कसं वाढवता येऊ शकेल हा पण विचार खरं तर पुढे येऊ शकतो. पण माध्यमं हे काहीही करायला तयार नाहीयेत. माध्यमं फक्त अतिशय बिनमहत्वाच्या अशा राजकीय बातम्या देण्यामध्ये गुंतलेले आहेत. म्हणून एस टी संपाच्या निमित्ताने हे समोर येतं आहे की जसं ह्या माध्यमांची बुद्धिभ्रष्टता समोर येते आहे, त्यांचं खालावलेलं सगळं समोर येत आहे, त्याच पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांनी एस टीला पूर्णपणे बाजूला ठेवून आपले पर्याय शोधलेलं समोर येत आहे, स्पष्टपणे दिसून येत आहे.